आयुर्वेद मतानुसार काही औषधं काही ठराविक वेळी घेतली तर जास्त प्रभाव दाखवतात. जसं काही युरिनरी प्रॉब्लेम्सची औषधं किंवा मुतखड्यासाठी दिलेली औषधं, स्त्रियांच्या बाबतीमधली गर्भाशयाच्या संदर्भातली काही औषधं जेवणापूर्वी दिली जातात. अशी औषधं जेवायच्या आधीच घेणं जास्त इफेक्टिव्ह ठरतं. काही औषधं विशेषतः पचनासाठी दिलेली काही औषधं जेवणाबरोबर, घासाबरोबर, तर काही औषधं जेवणानंतर लगेच घ्यायचा सल्ला दिलेला असतो. काही औषधं रात्री झोपताना तर काही औषधं सकाळी उपाशी पोटीच घ्यायला लागतात. म्हणून आपल्याला दिलेलं औषध नक्की कधी घ्यायचं ते वैद्यांकडून समजून घ्या आणि सरळ सरळ त्या औषधाच्या पॅकवर किंवा त्याच्या स्ट्रीपवर किंवा त्या औषधांच्या डबीवर लिहून ठेवा. जेवणाआधी, जेवणासोबत, जेवणानंतरची औषधं जिथे आपण जेवायला बसतो तिथेच ठेवा. अर्थात याची घरातल्या इतर लोकांना सुद्धा आधीच कल्पना द्या. औषध घ्यायचं जर लक्षातच राहत नसेल तर घरातल्या इतर लोकांना आठवण करून द्यायला सांगा किंवा सरळ मोबाईलवर रिमाइंडर लावा. पण औषधांच्या सुचवलेल्या ठरवलेल्या वेळा अजिबात चुकवू नका. आणखीन एक महत्त्वाचं, औषध नक्की किती दिवस घ्यायचं आहे, त्याचा ठराविक कोर्स आहे का, नंतर ते औषध बंद करायचं आहे की हळूहळू टप्प्याटप्प्यानं ते कमी करत जायचं आहे, हे पण वैद्यांना विचारून घ्यायला पाहिजे.